नमः। सजयति सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थसम्भूतः साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। जगद्गुरु संत शिरोमणी विश्ववंद्य वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा आपण चिंतनाच्या माध्यमातून वेध घेत आहोत। खरं तर संतांच्या चरित्राचा वेध घेणं हे तसं कठीण आहे, किंबहुना एक प्रकारचं ते आव्हान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण सर्वसामान्य माणसांच्या चरित्राबद्दल जीवनाबद्दल फार फार तर अलीकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या आचार विचाराबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो, परंतु त्रिगुणातीत झालेल्या महापुरुषाच्या जीवनाबद्दल आणि विशेषतः अनुभूतीयुक्त जीवनाबद्दल आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय विधान करावं। ज्या गोष्टी ऐतिहासिक शब्दाच्या माध्यमातून समजत नाही, ज्या गोष्टी तर्काच्या माध्यमातून समजत नाही, त्या गोष्टी अतर्की असल्यामुळं आपण शब्दाच्या माध्यमातून मांडणार तरी कुठल्या आधाराने, हाही एक प्रश्न आहे। परंतु महापुरुषाची चरित्र ही सर्वदा आचरणीय असल्यामुळे जर आपण त्याचं उच्चारण केलं नाही, त्याचं आपण वर्णन केलं नाही, कथन केलं नाही, तर लोकांना कळतील तरी कसे। म्हणून श्रोत्यांना जशा समजतील किंबहुना त्यांच्या उंचीवरून त्यांच्या पातळीवरून जशा पद्धतीने आपल्याला समजून देता येतील तसं समजून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। परमार्थ करत असताना परमार्थाचा उद्देश काय असावा आपण याचा थोडासा वेध घेणं गरजेचं आहे। परमार्थ सर्वजण करतात, पत्रकार लोक मुलाखती घेतात की नाही। समजा परमार्थिकांच्या आपण मुलाखती घेतल्या, तुमचा परमार्थ करण्याचा उद्देश काय आहे? व्हॉट इज युअर एम? किंवा थोडस वेगळ्या भाषेमध्ये व्हॉट शुड बी द एम? काय असलं पाहिजे, उद्देश काय असला पाहिजे? आपापल्या परीने लोक सांगू शकतील, देव भेटावा, मोक्ष मिळावा, उद्धार व्हावा, जन्ममरणाच्या दुःखातून अतीत व्हावं,
नाही का? ब्रह्मज्ञान व्हावं, आत्मज्ञान व्हावं, नाही का? परंतु परमार्थातला खरा उद्देश जर कोणता असावा तर तो आहे भगवत साक्षात्कार. तुकोबारायांनी ज्याच्यासाठी आपल्या जीवनाचा आटापिटा केला, भौतिक जीवनावर तिलांजली सोडली, याही पेक्षा जाळोनी संसार बैसलो अंगणी. जीवनामध्ये त्याग केल्याशिवाय या गोष्टी साध्य होत नाहीत. आपल्याला वाटलं आपण विलासी जीवन जगावं, चैनी जीवन जगावं आणि हेही करून तेही करावं, कठीण आहे. त्यागाशिवाय वैराग्याशिवाय या गोष्टी सहज प्राप्त होत नाहीत. घरचं वातावरण चांगलं असताना सुद्धा, स्वतः जीर्णोद्धार केलेलं मंदिर स्वतंत्र मालकीचं असताना सुद्धा महाराज तिथं रमले नाहीत. कधी भामचंद्र डोंगर, कधी भंडारा डोंगर, कधी गोराड्या डोंगर. परंतु भजन करताना मात्र त्यांच्या तळमळ जी होती ती तळमळ हीच होती. भेटी लागी जीवा लागलीशी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. परमात्म्याच्या भेटीची अशी उत्कंठा लागली पाहिजे, एक ओढ लागली पाहिजे, आस लागली पाहिजे. मला वाटतं एखाद्या माणसाला उन्हाळ्यामध्ये तहान लागलेली आहे, उन्हातून तो फिरून आलेला आहे आणि पाणीच नाही, त्याची काय अवस्था होईल? बेचैन होईल तो. पाणी मिळालं पाहिजे, पाणी कुठे, पाणी कुठे, पाणी कुठे. पाण्यासाठी जसा तो बेचैन होतो, मला वाटतं तेवढी बेचैनी जर परमात्म्याच्या भेटीसाठी आपण अनुभवली तर परमात्मा भेट कदाचित होऊ शकेल. परंतु तेवढी तयारी आमच्याकडे नाहीये. मंदिरामध्ये देवाकडे जात असताना आपण देवाकडे आपलं लक्ष किती वेळ असतं हे प्रत्येकाने आपल्या नाडीवर बोट ठेवून सांगावं. ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण घरातून बाहेर पडतोय, रस्त्याने जातोय, मंदिरात जातोय, मंदिरात गेल्यानंतर रांगेत काही काळ कदाचित उभा राहण्याचाही प्रसंग येत असेल, आपण दर्शन घेतो. दर्शन घेण्याचा प्रसंग मला वाटतं फार फार तर अर्ध्या मिनिटाचा असेल, नाही का? अर्ध्या मिनिटाचा प्रसंग आहे. मी थोडस म्हणजे एक्सटेंड केला वेळ, 10-15 सेकंद फार फार तर अर्धा मिनिट धरू आपण. तेवढ्यातही आपण पूर्ण देवाशी एकरूप झालेलो असतो का? घरातून निघताना तर मला वाटतं मंदिरापर्यंत घरच्या गप्पाच मारत जातो आपण. मंदिरात गेल्यानंतर पुन्हा जर भारी चप्पल असेल तर निम्म लक्ष चपलीवर, निम्म मंदिरात. अशी परिस्थिती आहे की नाही? मंदिरात गेल्यानंतर दर्शनाच्या बारीमध्ये सुद्धा कोणाचे फोन आले, कोण दिसला त्याला हात केला, याला केला, नाही का? असंही होतं. मंदिरासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर घरामध्ये येऊपर्यंत आपण मला वाटतं अर्धा मिनिटही देवासाठी देऊ शकत नाही. आणि तेवढ्यात देव आपला भेटेल किंवा भेटावा अशी अपेक्षा तरी आपण का ठेवावी? म्हणून ज्ञानोबा अशा लोकांना सल्ला देतात बरं का चांगला. कैसीनी दैवत प्रसन्न त्वरित. ज्ञानोबा सांगतात उगार आहे निवांत शिन शिवाया. तुमच्याकडे जर तेवढी तयारी नसेल, उगा राहा, शांत राहा, व्यर्थ प्रयत्न करू नका, असा सल्ला ज्ञानोबा देतात. परंतु ज्या महापुरुषांनी घरदारावर तुळशी पत्र ठेवलेला आहे, बायका मुलांचा विचार सोडून दिलेला आहे, गणगोताचा विचार सोडून दिलेला आहे, भविष्याचा विचार सोडून दिलेला आहे, व्यवसायाचा विचार सोडून दिलेला आहे, कोण काय म्हणतील लोक लज्जेचा विचार सोडून दिलेला आहे, आणि केवळ परमात्म्यासाठी जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे अशा अवस्थेमध्ये ज्यांनी परमात्म्याची एकतानता अतिशय तीव्रतेने जोपासलेली आहे, अशा महापुरुषाला साक्षात्कार नाही होईल तर कोणाला होईल? भामचंद्र डोंगराच्या कपाटामध्ये एकदा महाराज जाऊन बसले आणि आतमध्ये जाऊन बसल्यानंतर आता साहजिक दुसरं कोणी नव्हतंच.
सोबत विणा, चिपुळ्या, टाळ. बसले महाराज आणि महाराजांचं भजन सुरू झालं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला म्हणायचं का भजन? रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. महाराजांचं रामकृष्ण हरी आवडीचं भजन सुरू झालं. आणि भजनामध्ये महाराज एवढे रंगले. महाराज, बरीचशी माणसं भजन करताना भजनात रंगत नाही. जी माणसं अंतर्मुख वृत्तीची असतात ते भजनामध्ये लगेच रंगतात, तल्लीन होतात. परंतु बहिर्मुख वृत्तीचे माणसं भजनामध्ये न रंगता आपल्याकडे कोण पाहत आहे, कोण दाद देत आहे, तालसूर व्यवस्थित चाललाय का नाही का, अशा बाह्य गोष्टीकडे त्या ठिकाणी विचलित होतात. तो तुकोबारा एकटे भजन सुरू झालं. 1, 2, 3 तास नव्हे, लगातार 15 दिवस भजन चाललं. किती दिवस? 15 दिवस. रात्रीचा विचार नाही, दिवसाचा विचार नाही, सूर्य कधी उगवला माहिती नाही, कधी मावळला हेही माहिती नाही, आणि भजन तर लगातार चाललं. इकडे जिजाबाई मातोश्रींना चिंता वाटली की महाराज सकाळी डोंगरावर गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत घरी येतात, कदाचित कीर्तनाच्या निमित्ताने बाहेर कुठे गेले असतील, सांगितलं नाहीये. पण तू दुसऱ्या दिवशी तर यायला पाहिजे, तिसऱ्या दिवशी तर यायला पाहिजे. 3 दिवसांतर मात्र त्या बेचैन झाल्या. कान्होबारायांना सांगितलं की महाराज गेलेत, अजून आले नाही, 3 दिवस झाले. शोधाशोध सुरू झाली. आळंदीला तपास केला. कारण जेव्हा महाराजांना ज्ञानोबरायांच्या भेटीची उत्कंठा निर्माण व्हायची, महाराज तिथून उठायची, आळंदीला यायची. ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं नातं फार जुनं आहे. माझ्या बोलण्यात विसंगती वाटत नाही ना कोणाला? ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं नातं फार जुनं आहे. कसं जुनं आहे? ज्या नामदेव महाराजांचे अवतार तुकोबरा आहेत, नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या समवेत तीर्थयात्रा केली. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या समवेत तीर्थयात्रा केली. संत सुख काय ते अनुभवलं. एक ज्ञानी भक्त आणि एक नाम साधने रत असणारे भक्त, हे दोघं जेव्हा संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा त्यांनी केली, तेव्हा ज्ञानोबरायांच्या संगतीतच नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. आणि जेव्हा ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली, तेव्हा नामदेव महाराजांना राहावलं नाही. नामदेव महाराज सारखे रडत होते समाधीच्या प्रसंगामध्ये. कीर्तन सुद्धा त्यांनी केलं नाही. समाधीचा प्रसंग आटोपल्यानंतर नामदेव महाराजांना पंढरपूरमध्ये करमलं नाही. तिथून जे ते निघाले, ते सरळ तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर पडले. आणि विशेषतः पंजाबमध्ये गुमान नावाचं तीर्थ आहे, मी तिथं जाऊन आलो. तिथं नामदेव महाराजांनी खूप साधना केली, अंतर्मुख झाले, नाही का, चिंतनामध्ये रममाण झाले. आजही तिथं मोठ्या मोठ्या खुणा आपल्या पाहायला मिळतात. आणि विशेष गोष्ट, पंजाबामध्ये राहून पंजाबी भाषेमध्ये नामदेव महाराजांनी जे अभंग केले, ते अभंग आजही शिखांच्या पवित्र ग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट आहे. कुठल्या मराठी संतांचे अभंग
नाहीये, इतर संतांचे नाही आहेत, पण तो नामदेव महाराजांचे अभंग आहे. आणि तेच नामदेव महाराज जेव्हा तुकोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झाले तेव्हा ज्ञानोबारायांच्या भेटीची जिज्ञासा कमी झालेली नव्हती. तिथून आळंदीला यायची. आणि खरं सांगू, जेव्हा तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या भेटीला यायचे तेव्हा ज्ञानोबाराय तुकोबारायांना साक्षात दर्शन द्यायचे. जिजाबाई मातोश्रींना वाटलं कदाचित आळंदीला गेले असेल, आळंदीला पाहिलं नाही, शोध लागला नाही. कीर्तनाच्या निमित्ताने मग कुठे गेले? लोहगावला गेले असतील, तपास काढला नाही. लोणावळ्याला वगैरे इकडे कुठंच नाही. आणि याच्यामध्ये 10-12 दिवस गेल्यानंतर कान्होबरायांनी काही भक्त मंडळींना सोबत घेतला आणि तुकोबारायांची शोधाशोध सुरू झाली. या डोंगरावर पहा, त्या डोंगरावर पहा, त्या डोंगरावर पहा, परंतु तुकोबाराय कुठं भेटले नाहीत. 15 दिवस तुकोबारायांची अविरत साधना चालू होती. त्या 15 दिवसाच्या साधनेमध्ये आजही भामचंद्र डोंगरावरती गुहा आपल्याला दाखवली जाते. महाराज तिथं वर्णन करतात, सर्प आणि विंचू अंगाला जोमलेले होते, परंतु कशाचीच खबर नाही. असवायचा कोठी आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. अशा अवस्थेमध्ये महाराज तदाकार झालेले, तद्रूप झालेले, तन्मय झालेले. ज्ञानोबराय वर्णन करतात, त्या स्वरूपाशी तन्मय झालेल्या महापुरुषाच्या अंगावर देह दुःखाची डोंगर जरी येऊन कोसळली परी भारी चित्त न दाटे. आणि 15 दिवसाच्या त्या अविरत साधनेनं तुकोबारायांना साक्षात्कार झाला. महाराजांनी एका अभंगात वर्णन केलंय, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निराकार परमात्म्याचं दर्शन त्यांना तिथं झालं. आणि दर्शनामध्ये जेव्हा ते हर्षोल्लासित झाले होते त्याच्या काहीच काळानंतर कान्होबाराय आणि त्यांची सवंगडी त्यांना तुकोबाराय तिथे भेटले. कान्होबारायांनी जाऊन तुकोबांचे पाय धरले. दादा, मी किती ठिकाणी पाहिलं, आम्ही इकडे तिकडे खूप पाहिलं, तुमचा शोध लागत नाही, आम्ही चिंतेमध्ये पडलो, तुम्ही आता घरी चला. तुकोबाराय सांगतात, कान्होबा आता घरी कशासाठी जायचंय? परमार्थातलं जे परमध्येय आहे, परमसाध्य आहे, ते साध्य झाल्यानंतर आता घरी जाऊन करायचं काय? आता कुठलं घर आणि कुठलं दार? नाही, तसं म्हणून चालणार नाही दादा, घरी चला. तुकोबारायांना उठवून त्यांना घरी आणलं. येता येता तुकोबारायांनी कान्होबारायांना सांगितलं, कान्होबा आपल्या घरी ज्या खतावण्या आहेत त्या सर्व घेऊन ये. कशाला? तू घेऊन ये. आणि त्या आणून जेव्हा इंद्रायणीमध्ये बुडायला तुकोबाराय प्रवृत्त झाले तेव्हा कान्होबारायांनी सांगितलं, दादा तुम्ही साधू झाले, तुम्ही विरक्त आहात, त्यागी आहात, परंतु माझा संसार आहे, मला थोडासा करावा लागेल. ठीक आहे, तुझ्या निम्यातून घेऊन टाक. आणि निम्या त्या खतावण्या महाराजांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकल्या. आणि मग ते घरी आले. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्म नामंती ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राहू आणि ज्ञानी यातोची. ज्ञानोबाराय वर्णन करतात, हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय साक्षात्काराचे काही टप्पे सांगतात. अतिशय महत्वाचं चिंतन आहे बरं. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये साक्षात्काराचे काही टप्पे सांगतात. परमात्म्याचा साक्षात्कार कुठल्या टप्प्यात व्हावा? ज्ञानोबाराय एका अभंगाच्या एका कडव्याच्या अर्ध्याच कडव्यात सांगतात, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. पहिली गोष्ट हरीचं आत्मतत्वात दर्शन व्हावं, दुसरी गोष्ट हरीचं जनामध्ये दर्शन व्हावं, आणि तिसरी गोष्ट हरीचं वनामध्ये दर्शन व्हावं. कारण वेदाचा क्रम हाच आहे. सुरुवातीला मी ब्रह्म आहे असा बोध झाल्यानंतर सर्वम खल्विदम ब्रह्म पश्चात, त्याच्यानंतर ही संपूर्ण ब्रह्मरूप आहे हा अनुभव यावा.
आदो ब्रह्माहमस्म इति अनुभव उदिते सर्वम खलविदम ब्रह्म पश्चात. हा अनुभव उदित होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तो परमात्मा, सर्वांतर्यामी असणारा परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, त्याचा अनुभव यावा. हा साक्षात्काराचा पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर माझ्या ठिकाणी जसा तो परमात्मा आहे तसा सर्वांच्या ठिकाणी आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. किंवा ज्ञानेश्वरीच्या राम देहा देही एक, घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटी राम देहादिही एक. किंवा गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो सर्वभूतांचे अंतरी हृदय महा अंबरी, चित्तवृत्तींच्या सहस्रकरी उदयलासेजू, अवस्थात्रये तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख. त्यानुसार वर्णन करतात, जसा तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे तसा तो सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. मला वाटतं ही भावना जर आपल्या ठिकाणी दृढ झाली तर भांडणं होणारच नाहीत, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. भांडणाचं कारण काय की तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, अर्थात द्वैतामध्ये भांडण होत आहे ना. परंतु माझ्या ठिकाणी जो परमात्मा आहे तो त्याच्या ठिकाणी आहे, हा अद्वैत बोध झाल्यानंतर आता भांडण होईल का? नाही होणार. बरं, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो परमात्मा आहे एवढ्या बोधावर थांबून चालणार नाही. संपूर्ण जडचेतन सृष्टीमध्ये त्याची व्याप्ती अबाधित आहे, हाही साक्षात्कार होणं गरजेचं आहे. म्हणून वनी हा शब्द महत्वाचा आहे. आणि तुकोबरायांनी ह्या तिन्ही अवस्थेंचा यथानुक्रमे साक्षात्कार घेतल्यामुळे, अनुभव घेतल्यामुळे आता महाराजांना या जगातलं तथ्य काय आहे, सत्य काय आहे हे कळालं. माणसांना संसारही कळावा आणि माणसाला परमार्थही कळावा. काही माणसांना संसार चांगला कळतो, परमार्थ काहीच कळत नाही. काही माणसांना परमार्थ बऱ्यापैकी कळतो, संसार काहीच कळत नाही. परंतु या दोन्हीतली यथार्थ अनुभूती महाराजांनी घेतली होती. महाराज तिथून निघाले, घरी आले आणि घरी आल्यानंतर तिथून पुढे कीर्तनाची महाराजांची एक जी पद्धती आहे त्याच्यामध्ये महाराज जास्त समरस झाले. महाराजांनी 2 प्रकारची कीर्तन केली, एक नामसंकीर्तन आणि दुसरं हरिकथा. त्याला हरिकीर्तन असं आपण म्हणू. नामसंकीर्तन हे स्वतःसाठी आहे, तर हरिकीर्तन हे इतरांसाठी आहे. लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी, त्यांना उपदेश करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी महाराजांनी हे दोन्ही कीर्तन केली. आणि कीर्तनामध्ये जेव्हा त्यांच्या रंग भरायला लागला, अनेक प्रकारची लोक कीर्तनामध्ये यायची. कीर्तनामध्ये सुशिक्षित लोक यायची, अशिक्षित लोक यायची, स्त्रिया यायची, पुरुष यायची, लहान मुलं यायची, मोठी माणसं यायची, गरीब यायची, श्रीमंत यायची. कुठल्याही प्रकारचा भेद नाही ना. आपल्याकडे समजा एखादी कॉन्फरन्स असेल तर त्या कॉन्फरन्ससाठी ते विशिष्ट वर्गालाच आमंत्रित केलं जातं. डॉक्टरांची कॉन्फरन्स असेल तर बाकीच्या लोकांना नो एंट्री, नाही का, फक्त डॉक्टरांनाच. वकिलांची एखादी कॉन्फरन्स असेल, सेमिनार असेल तर तिथं वकिलांनाच प्रवेश आहे, बाकीच्या लोकांना नाही. इंजिनियर लोकांची एखादी बैठक असेल तर तिथं त्यांनाच प्रवेश आहे, बाकीच्या लोकांना नाही. परंतु आमचं परमार्थाचंच व्यासपीठ असं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा भेद नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर,
करावा विचार न लगी चिंता कोणासी. कीर्तनामध्ये लोक यायचे, तन्मय व्हायचे कीर्तनामध्ये. प्रपंचामध्ये जी उदास झालेली माणसं आहेत, त्रिविध तापाने पोळलेली माणसं आहेत, कीर्तनामध्ये आल्यानंतर त्यांना जरा थोडीशी शांतता अनुभवायला मिळायची. खरं सांगू का, खरी सात्विक शांतता, समाधान मिळण्याचं ठिकाण हेच आहे. दुसरीकडे ते नाहीये. दुसरीकडे सात्विकता राहत नाही. रजोगुणात, कधी कधी तमोगुणात माणसं जातात आणि तमोगुणात गेला की मनुष्य विक्षिप्त होतो, बिघडतो. पण तो सत्वगुणाने मनुष्य अंतर्मुख होतो आणि सुधारतो. अनेक लोक कीर्तनाला यायचे. एकदा तुकोबरायांची ख्याती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी गेली की देहुला असे एक महापुरुष आहेत तुकाराम महाराज. दुष्काळामध्ये ज्यांनी आपलं सर्व लोकांसाठी वाटून दिलं. एवढंच नाही, घरामध्ये दळलेलं पीठ सुद्धा महाराजांनी गरजूंना देऊन टाकलं. स्वतःसाठी काही ठेवलं नाही, कुटुंबासाठी काही ठेवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी जेव्हा ही गोष्ट गेली आणि विश्वासू माणसाकडून गेली. छत्रपती धर्मनिष्ठ होते. मी म्हणतो तुकोबराय जशी अवतारी पुरुष होते तसे छत्रपती शिवाजी महाराजही अवतारी पुरुष होते. तुकोबरायाबद्दल त्यांना एक विशेष आत्मीयता वाटायला लागली. आपल्या काही निष्ठावंत सेवकांना त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की बापानू, हा एक नजराणा तुकोबरायांना देहूला घेऊन जा. ज्याच्यामध्ये उंची वस्त्र होते, काही रत्न होते, चांदडी रुपये होते, काही धनधान्य होतं, दिवट्या, छत्री, घोडे, हे हा सर्व काही लवाजमा महाराजांनी तुकोबरायासाठी देहूला पाठवलं. ते सेवक आले, तुकोबरायांचं घर विचारत आले, तुकाराम महाराज कुठं राहतात, तुकाराम महाराज कुठं राहतात. लोकांनी त्यांना घर दाखवलं, तिथं गेले. आता हे राजपुरुष आपल्या घरी आले म्हटल्यानंतर काही संकट तर आलं नाही ना, अशी शंका कदाचित महाराजांना निर्माण झाली असेल. म्हटले आम्हाला शिवाजी महाराजांनी पाठवलंय आणि हा नजराणा आपल्यासाठी पाठवलाय. तेव्हा महाराजांनी त्यांना उत्तर दिलं, म्हटले माफ करा, आम्हाला हे नको आहे. आपले राजे उदार आहेत, धर्मनिष्ठ आहेत, त्यांच्या ठिकाणी विशेष धर्म प्रेम आहे, आमच्याविषयी आदरही आहे. या सर्व गोष्टीबद्दल मी आभारी आहे, कृतज्ञ आहे, परंतु हे आम्हाला नको आहे. महाराजांनी वर्णन केलं, दिवट्या, छत्री, घोडी हे तो बऱ्यात न पडी, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, ओ काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलची व्हावा, 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 आम्हा विठ्ठलची व्हावा. महाराजांनी सांगितलं, म्हटले हे आम्हाला नको आहे. हे तुम्ही जसे आलात तसे घेऊन जा. आणि जेव्हा हे सर्व द्रव्य, हा सर्व नजराणा महाराजांनी साभार परत केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काही अभंग लिहून दिले. आमचं एक पत्र राजांना घेऊन जा. त्यात शिवाजी महाराजांना असं सुचवलं की तुम्ही जे दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सुखी होऊ, अशी जर कदाचित तुमची भावना असेल, कल्पना असेल, तर तसं नाहीये. आम्ही कशाने सुखी होऊ, हा संदेश तेने सुखी, हा आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, हा आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, विठ्ठल विठ्ठल मुखे, तुमच्या
तुमचे एरवित धन धन तुमचे एरवित धन तुमचे रवित धन दान तुमचे धन ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान तुमचे एरवित धन धन तुमचे एरवित धन तुमचे रवित धन दान तुमचे धन कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन तुमचे रवित धन तुमचे रवित धन म्हणवा हरीचे दास दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुका म्हणे मज हे आस मज हे आस हे तुमचे एरवित धन धन तुमचे एरवित धन धन तुमचे रवित धन धन तुमचे एरवित धन तुमचे एरवित धन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक उपदेशात्मक अभंग त्यांनी पाठवला. तसे 9 अभंग लिहून दिले त्यांनी. त्यातला हा एक महत्वाचा अभंग आहे. आपण परोपकाराच्या भावनेनं हे सर्व आम्हासाठी पाठवलंय, आभारी आहोत. पण आम्ही त्यांनी सुखी होणारे नाहीयेत. आम्ही सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर एक काम करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान. आमची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. गळ्यामध्ये तुळशी माळ घाला, एकादशीचं व्रत करा. हा उपदेश तुकोबरांनी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जरी केला असला तरी आज तोच उपदेश मी तुम्हा सर्वांना करतो. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल त्यांनी कृपा करून गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करा. एकादशीचं व्रत जे करत नसतील त्यांनी आता उद्याची एकादशी आहे वाटतं ना, उद्यापासूनच एकादशी करायला काही हरकत नाही. म्हणजे या कथेपासून आम्ही एकादशी सुरू केली हे लक्षात तरी राहील ना. आणि शेवटी तुकोबाराया सांगतात, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज यास. तुम्ही हरीचे दास म्हणा. हीच मला तुमच्याकडून एक प्रामाणिक आस आहे, इच्छा आहे. बाकी आम्हाला तुमचं काही नको. आणखी एक थोडासा अभंग एक मार्मिक आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. आम्ही ज्या अवस्थेवर आहोत त्या अवस्थेवरून मुंगी आणि राजा आम्हाला सारखाच जीव वाटतो. राजा आहे म्हणजे कुणीतरी मोठा आहे आणि मुंगी म्हणजे अगदी तिरस्करणीय जीव आहे अशी आमची भावना नाही. दोघांमध्ये असणारं जीवतत्व समान असल्यामुळं दोघाकडे पाहण्याची आमची समदृष्टी आहे. ही समदृष्टी संपन्न जी महात्म्य आहेत
त्यांचा हा बोध आहे. गीतेमध्ये हा स्पष्ट निर्देश दिलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शन. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, समदर्शी महापुरुषास या सर्वांच्या ठिकाणी समतेनं तेच एक चैतन्य दिसतं. कारण त्यांची नजर उपाधीवर नसते, उपहित चैतन्यावर असते. राजा ही एक उपाधी आहे, मुंगी ही एक उपाधी आहे. आम्ही उपाधीला पाहत नाही, उपहित चैतन्याला पाहतो. म्हणून दोन्ही मध्ये सारखाच जीव आहे, तो आम्हाला दिसतो. आमच्या ठिकाणचा मोह पूर्ण गेलेला आहे, आशा पूर्ण मावळलेली आहे. कारण हे दोन्ही कळीकाळाचा फासा आहे. त्यामुळं आम्हाला कशाची अपेक्षा नाही. सोनी आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोनं आणि माती आम्हाला आमच्या चित्तामध्ये आम्ही समान ठरवलेलं आहे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. घरा सगळे वैकुंठ आले या शब्दाचा अर्थ या देहरूपी घरामध्ये त्या परमतत्वाचा यथार्थ साक्षात्कार झाल्यामुळे आता आम्ही या बोधावर आलेलो आहोत. ही 9 अभंग त्यांच्याकडे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ही अभंग वाचली, तुकोबरायांचा अधिकार त्यांच्या लक्षात आला की आपण त्यांना जे समजत होतो त्याच्याही पेक्षा खूप लांबचं गिऱ्हाईक आहे. आपली जी भावना आहे त्याच्यापेक्षा खूप पुढचे आहेत महाराज. आपण या सेवकांना पाठवून थोडीशी गलतीच केलेली आहे, कदाचित याचाही बोध त्यांना झाला असावा. महाराज स्वतः एक दोन विश्वासू सेवकासह तुकोबरायांच्या भेटीला निघाले. तुकोबरायांना भेटून तुकोबरायांचे चरण पकडले. कारण साधारणतः जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजापासून तुकोबरा एक कमी अधिक 20 वर्षांनी वडील होते, ज्येष्ठ होते. त्यामुळे त्यांचा तो मानही होता, त्यांचा अधिकारही होता. छत्रपतींनी महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं, बाबा आपला पत्र रूपाने जो प्रसाद आम्हाला प्राप्त झाला त्याने आमच्या अंतःकरणामध्ये जो बोध झालेला आहे, आता आम्हाला हा संसार त्याज्य वाटतोय, नको वाटतो संसार. राज्यकारभाराचं नको वाटतंय बंधन. छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतःकरण ही त्या पात्रतेचं, त्या योग्यतेचं असल्यामुळं त्या पत्राचा बोध, पत्रातील शब्दांचा बोध त्यांच्यावर झाला. लक्षात ठेवा, आम्ही गाथेचे पारायण करून जर आमच्यावर बोध होत नसेल तर आम्ही आमच्या अंतःकरण तपासा. बाबा आता तुमच्या बरोबरच राहावं असं वाटतं. मला वाटतं आमच्याकडे जर असं कोणी आलं असं तर म्हटलं असं काही हरकत नाही, उद्यापासून टाळ घेऊन उभे राहा. परंतु तुकोबराय दूरदृष्टीचे होते महाराज. छत्रपती या देशाच्या भौतिक सीमा आपल्याला रक्षण करायच्यात, वाढवायच्या आहेत. या देशाच्या पारमार्थिक सीमा आम्ही रक्षण करत आहोत आणि वाढवत आहोत. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला हा त्याग करून चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यात तत्पर राहा, अग्रेसर राहा. नाही बाबा आता इच्छा नाहीये, नको वाटतं आता तुमच्या बरोबरच राहावं, भजन कीर्तन करावं असं वाटतं. नाहीये, तुम्ही तुमचं काम करा. मित्र असं ठरवलंय की माझं सर्व राज्य मी आता तुमच्या चरणी वाहिलेलं आहे. मी तुमचा दास आहे, सेवक आहे. तरी पण तुकोबरायांनी आपला निर्धार सोडलेला नाही. तुम्ही तुमचं राज्य माझ्या चरणी अर्पण केलेलं आहे. हो, मग आता हे राज्य कोणाचं झालं? बाबा आपलं. तुम्ही कोण आहात? मी आपला दासच आहे. मग स्वामीची आज्ञा पालन करणं हे दासाचं कार्य आहे की नाही? हो, आज्ञा पालन मी करणार आहे. मग आता इथून पुढे हे राज्य माझं म्हणून तुम्ही ते चालवा. हा माझा जो भगवा ध्वज आहे तो तुम्ही घेऊन जा. तो भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांनी दिला आणि राज्यकारभार करण्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणून त्यांच्याकडे जो भगवा ध्वज आहे तो वारकरी संप्रदायाचा, तुकोबरायांचा आहे, हे विसरता कामा.
साधू कृपा प्राप्त झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पाठोपाठ एक अनेक किल्ले सर केले. हिंदवी स्वराज्याच्या सीमा एवढ्या वाढवल्या, अगदी पानिपतच्या पुढे अगदी कटक पर्यंत हिंदवी स्वराज्याची विस्तार त्यांनी केला. हे एवढं केलं, हे मुळात ते धर्मनिष्ठही होते, अवतारी पुरुषही होते, आणि पुन्हा त्यातच तुकोबरायांचा आशीर्वाद ज्यांना लाभला त्यांना काय कमी आहे. जिजाबाई मातोश्रींनाही कळालं की छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या भजनी लागलेले आहे. कारण तिथून पुढे काय व्हायचं की शिवाजी महाराज जिथं जिथं तुकोबरायांचं कीर्तन असायचं त्यांना कळालं. संध्याकाळी जेवण झालं की घोड्यावर टांग मारली की थेट कीर्तन आलं. मग कधी लोहगावला असेल, कधी देहूला असेल, कधी आळंदीला असेल, कधी आणखी परिसरामध्ये जिथं जिथं तुकोबरायांचं कीर्तन आहे त्यांना समजलं की महाराज मुद्दाम होऊन त्या ठिकाणी कीर्तनाला यायचे. एकदा जिजाबाई स्वतः कीर्तनाला आले तुकोबरायांच्या. तो काही सेवकही त्या ठिकाणी कीर्तनाला आले. तेव्हा या सर्वांना उपदेश म्हणून तुकोबरायांनी तिथं शीघ्र स्फूर्तीने काही अभंग रचले. ते पैकीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यकारभार कसा करावा, स्वामीनिष्ठा कशी असावी, काय वगैरे हे अभंग तुम्ही डिटेलमध्ये वाचा. एकंदरीत महाराजांच्या जीवनाचा प्रभाव छत्रपतीवर आणि परिसरातील अन्य लोकांवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत गेला. महाराजांची अभंग रचना निर्माण होत होती. परंतु देहूतीलच काही मंडळींनी तुकोबरायांना विरोध करायला सुरुवात केली. का विरोध करायला सुरुवात केली? तुकोबराय सामान्य कुटुंबातले आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत. लोक त्यांच्या पाय पडतात काय, त्यांच्या मागे लागतात काय, कीर्तनात बसतात काय, त्यांचे गुणगान गातात काय, आणि आपण उच्चवर्णीय असून आपल्याकडे कोणी येत नाही. कोणाला कुठं काय दुखल काही सांगता येत नाही हो. आणि काही खटकलं की माणसं मग निंदा करायला सुरुवात करतात, दोष देतात. कोणी जर मागे एखाद्या विषयी काही जर उलट सोलट बोलायला लागला की समजायचं की काहीतरी यांचं बिघडलेलं असावं. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण बुद्धिमान आहोत, हा का बोलतो, याची भूमिका काय असावी, काहीतरी नेमकं घडलेलं असावं. शहाणी माणसं याचा विचार करतात, आणि जी वेडी माणसं असतात ते कानात हलके असतात, लगेच त्यांच्यावर परिणाम होतो. महाराज काय ज्या अर्थी मोठा माणूस म्हणतो म्हणजे काहीतरी गडबड झाली असावी. देहूमध्ये त्या काळचे त्यांचे विरोधक मंबाजी बुवा. दुसरे एक होते सालोमालो. सालोमालो काय करायचे, तुकाराम महाराजांचे अभंग असेल कुठून तरी आडून ऐकायचे, ते अभंग जसेच्या तसे लिहून घालायचे, आणि तिथं फक्त तुकाराम महाराजांचं नाव काढून टाकायचं आणि सालोमालो म्हणे असं करून आपल्या नावाने अभंग प्रकाशित करायचे. म्हणजे वाङ्मय चौर्य करणारे माणसं आजच आहेत असं समजू नका, त्या काळापासून आहेत. आज सुद्धा काही काही असे आहेत अख्खे कीर्तनाचे कीर्तन उतरून खपवतात आपल्या नावावर, पण ज्याचं कीर्तन आहे त्याचं नाव सुद्धा घेत नाहीत. हे या अवतारातले या काळातले सालोमालोच नाही तर काय म्हणायचं यांना. किमान ज्याचं ज्ञान आपण घेतोय त्याचा उल्लेख करणं गरजेचं असतं. ही कृतज्ञता आहे, हा प्रामाणिकपणा आहे, ही निष्ठा आहे. दुसऱ्याचे अलंकार ओरबाडून आपल्या अंगावर घालून मिरणं याच्यात लोक भुलतील, परंतु अंतःकरणाला समाधान मिळत नाही. महाराज असो, मंबाजी तुकोबरायांचा तिरस्कार करायचे. एवढंच नाही, मंदिराला प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या त्या बागेला थोडीशी काही झाडं असेल फुलाची वगैरे तिथं लावली, आडवी काठी पडली तुकोबरायांच्या स्पर्शाने. त्याच काठीने त्या मंबाजी बुवाने तुकोबरायांना बडवलं, असा इतिहास आहे. गीतेमध्ये महापुरुषाचं वर्णन करताना असं केलं, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगेर मुक्तो यस्य मे प्रियः. तिथं ज्ञानोबरांनी एक मार्मिक उदाहरण दिलं, ना तरी सिंधुचेनी माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगी जे समुद्र दैसा.
तेवी उन्मत्ते जगे जगे जयाशी खंती न लगे आणि जयाचिनी अंगी नशिनी लोक. जग जरी उन्मत्त झालं तरी ज्या महापुरुषाच्या मनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. महाराज तसेच देवाचं नाव घेत पांडुरंग पांडुरंग करत गेले. त्या दिवशी कीर्तनाला मंबाजीबुवा आले नाही. तुकोबारांच्या लक्षात आलं. कीर्तन झाल्यानंतर मंबाजीबुवाच्या घरी गेले आणि त्यांचे हात पाय दाबले. असं सांगतात की तुम्ही आम्हाला दुपारी जी मारहाण केली, तुमचे पाय दुखत असतील, हात दुखत असतील. आणि त्या प्रसंगातला अभंग आहे महाराजांचा. देवा, हे बरं झालं की या प्रसंगाने माझ्या ठिकाणी क्रोध निर्माण व्हायला पाहिजे होता, परंतु तो झाला नाही. हे बरं झालं की मला तुम्ही क्रोधा हातून सोडवलं. असे महाराजांचे उद्गार आहे. डोंगरावरचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. तिथं कामा हातून सोडवलं, या प्रसंगामध्ये क्रोधा हातून सोडवलं आणि छत्रपतीच्या नजराण्याच्या प्रसंगातून लोभा हातून सोडवलं. म्हणून तुकोबारांच्या शब्दात सांगायचं तर काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिली दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा ज्ञानोबराय वर्णन करतात, ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाकी उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय. मंबाजीबुवांनी तुकोबारायांचा द्वेष चालू ठेवला. जेव्हा आपल्याच्याने काही होत नाही तेव्हा कोणाचे तरी कान भरून द्यायचे आणि प्रबळ शत्रू निर्माण करायचा. हा भेद नीतीतला एक महत्वाचा गुण आहे. मला त्या बाकीच्या नीती सांगायच्या नाहीत. भेद नीतीतला गुण आहे. आपल्याच्याने काही होणार नाही, काय करावं. त्या काळातले धर्म मार्तंड रामेश्वर भट्ट, त्यांचं गाव तसं बहुळ परंतु वाघोलीला स्थायिक झालेले. त्या काळातल्या धर्मपीठाचे एक अधिकारी म्हणा, दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी या शब्दाचा अर्थ 4 वेद 6 वेदांगासह ज्यांचे तयार आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ही 4 वेद आहेत. छंद, ज्योतिष, कल्प, व्याकरण, निरुक्त ही जी 6 अंग आहेत वेदाची, याच्यासह वेद ज्यांचे तयार आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा ते षटशास्त्री होते. आम्ही एखाद्या विषयाने जर शास्त्री झालो तर वेदांत शास्त्री, कोणी न्यायशास्त्री, कोणी योगाचे शास्त्री, नाही का, 6 शास्त्राचे ते शास्त्री होते. मंबाजीबुवांनी त्यांचे कान भरले. आमच्या गावामध्ये तुकोबाराय आहेत, भजन करतात, अभंग रचतात आणि अभंगातून वेदाचा अर्थ सांगतात. नुसता सांगत नाहीत, आत्मविश्वासाने सांगतात. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इराणी व्हावा भार माथा, असं त्या ठिकाणी उपरोधाने बोलतात. काय त्यांनी सांगायचं ते सर्व सांगून दिलं. आणि तुकोबारायांना देहूमधून आपण काढलं पाहिजे असंही त्यांना सुझाव दिला. रामेश्वर भट्टांनी ग्रामाधिकाऱ्याला पत्र दिलं आणि सांगितलं, पाटलांना हे पत्र पोहोच करा आणि तुकोबारायांना गावातून काढून द्या. तेव्हा त्या ठिकाणी तुकोबारायांना जेव्हा हा संदेश आला की तुम्ही गावात राहायचं नाही, तुकोबारायांसारख्या संवेदनशील अंतःकरणाच्या महापुरुषावर किती मोठा आघात झाला असेल. त्याचं वर्णन महाराज त्या अभंगामध्ये करतात. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे गावात राहावे कोण्या बळे, गावात
पाटील गावीचे हे लोक गोकुळा पाटील गावीचे हे लोक गावीचे लोक. महाराजांनी खेद उद्गार या अभंगातून व्यक्त केले. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. गोपला पाटील गावीची ही लोक, आता घाली भीक कोण मज. आता येणी चवी सांडिली म्हणती, निवाडा करती दिवाणात. भल्या लोकी यास सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. संपूर्ण अभंग अतिशय मार्मिक आहे, चिंतनीय आहे. काय करावं? कसं बसं रात्री झोपले, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि सरळ वाघुरीला रामेश्वर भट्टांकडे गेले. रामेश्वर भट्टांना सांगितलं की असा असा आदेश आपण दिलेला आहे. त्याने विचारलं, म्हटले तुम्ही कीर्तन करता, तुम्ही भजन करता, अभंगातून वेदाचा अर्थ सांगताय. म्हटले मी भजनही करत नाही आणि कीर्तनही करत नाही. परमात्मा माझ्याकडून जसं वदवून घेईल, बोलून घेईल तसं मी बोलतो. ती कायम्या पामरी बोलावी उत्तरी, परी त्या विश्वंभरी बोलाविले. हे माझं नाहीये. पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज स्वप्नामध्ये आले, त्यांनी माझ्यावर हे कार्य सोपवलेलं आहे. त्यांची आज्ञा पालन म्हणून मी हे करतो. माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी किंवा माझं ज्ञान लोकांपुढे मांडण्यासाठी नाहीये. हे त्यांची आज्ञा. काही गोष्टी कदाचित चर्चेमध्ये कमी अधिक वाटल्या असाव्या. रामेश्वर भट्टांनी आदेश दिला, म्हटले इथून पुढे काव्य करायचं नाही. ठीक आहे, मान्य आहे. पण आतापर्यंत केलं काव्य, त्याची काय वाट आहे? जशी आपली भूदेवाची आज्ञा. आतापर्यंत केलेलं काव्य ही इंद्रायच्या नदीमध्ये बुडून टाका. तुकोबारायांना हा आदेश कसा वाटला असेल आता माझ्याकडे वर्णन करण्यासाठी शब्द नाही. जड पावलाने, जड अंतःकरणाने महाराज घरी आले. वह्याची जी बाळं ठेवलेली होती, लिखाण केलेली, ती सर्व एकत्रित केली. एका उपरण्यामध्ये ती बांधली. त्याच्यावर वजनदार दगड ठेवले आणि आज्ञा पालनार्थ देहूच्या बाजूला जो आता एक मोठा डोह आहे, त्या डोहामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी ते बुडून टाकले. तिथून बाजूला आले आणि मनामध्ये हा विचार आला की हे शब्द धन आपल्या जीवनामध्ये नसेल तर जिवंत राहून तरी काय करायचं? एकतर परमात्म्याची आज्ञा आपला पाळता येत नाही, पालन करता येत नाही, त्यापेक्षा जिवंत नाही राहिलेलं बरं. महाराज तिथून आले आणि एका शिळेवर बसले. ती शिळा डोहा जवळ होती का मंदिराच्या समोर होती? डोहाजवळ. डोहाच्या जवळच तिथं ती शिळा होती. नंतर ती भक्त मंडळींनी मंदिरामध्ये स्थलांतरित केली गेली. कारण आता महाराजांचे वंशज इथं असल्यामुळे आता दुसरा पुरावा आणखी काय द्यायला पाहिजे. डोहाच्या बाजूलाच तिथं ती शिळा होती. महाराज त्या शिळेवर येऊन बसले आणि त्यांनी धरणं धरलं. कोणाशी काही बोलणं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. निश्चेष्ट फक्त भगवत चिंतनामध्ये आणि आपल्या गुरुजींनी, बाबाजी महाराजांनी दिलेला जो रामकृष्णारी हा मंत्र आहे, त्या मंत्राचं स्मरण करत करत त्या ठिकाणी शांत राहिले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. जिजाबाई मातोश्री आल्या. जिजाबाई मातोश्री महान पतिव्रता. तुकोबारायांनी अन्न ग्रहण केल्याशिवाय ते अन्न स्पर्श करत नव्हत्या. सामान्य गोष्ट नाहीये. तिथं जेवण घेऊन आल्या. जेवण करा बाबा. बोलणंच नाही, फक्त हाताने सांगितलं नको म्हणून. कान्होबाराय आले, काही भक्त मंडळी आले. बाबा
तुम्हाला अभंग रचना करायला सांगितलं नाही, त्याच्यावर बंदी आणलेली, अभंग बुडवायला सांगितलं, ठीक आहे. तत्कालीन परिस्थितीनुसार कदाचित तो आदेश मानणं क्रमप्राप्त असल्यामुळं हा आघात आपल्याला सोसावा लागतोय, याची जाण आम्हालाही आहे. परंतु तुम्हाला भजन कीर्तनाला बंदी केलेली नाहीये, मंदिरात जायला दर्शनाला बंदी केलेली नाहीये. तुम्ही भजन करा, कीर्तन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराजांनी एका शब्दानेही त्यांना काही उत्तर दिलं नाही. बस आपल्या फक्त भाव समाधीमध्ये ते तल्लीन झालेले. 13 दिवसाचा काळ गेला महाराज, थोडा तिडका नाही, 13 दिवसाचा. आज मला वाटतं आपल्याला एकादशीच्या एका दिवसाला फराळ कमी पडलं तर डोळे पांढरे व्हायची वेळ येते. 13 दिवस अन्न पाण्या वाचून तिथं राहणं ही गोष्ट सामान्य नाहीये. तुकोबरायांचा 13व्या दिवसाचा तो एक अभंग आहे बरं का तिथला. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बापा. पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय ऋषी केशी झाली तुझ. तुझवरी आता प्राण मी त्यजीन, हत्या मी घालीन पांडुरंगा. फार विठाबाई धरिली तुझी आस, केला जीवा नाश पांडुरंगा. खेदाने जेव्हा तुकोबरायांनी आर्ततेने हे उद्गार काढले, तेव्हा सर्वांतर्यामी असणारा तो परमात्मा भावया प्रगट कैचे दुरी अंतरू, त्याला प्रगट व्हायला कुठला अंतर आहे. महाराज हे म्हणत असताना भगवंत बाळवेशामध्ये तिथं प्रगट झाले. तुकोबरांना येऊन दर्शन दिलं बाळवेशामध्ये. बाबा काही काळजी करू नका, ते अभंग तुमचे नाही, ते अभंग आमचे आहेत. तुम्ही दुःखी होऊ नका, ते मी सुरक्षित ठेवलेले आहेत, ते पहा तुमचे अभंग. आणि तुकोबरायांना त्यांनी आलिंगन दिलं. महाराजांनी त्याचं पण वर्णन केलेलं आहे की बाळवेशामध्ये परमात्म्याने येऊन मला भेट दिली, मला आलिंगन दिलं, माझं सांत्वन केलं. परंतु परमात्मा इतरांना दिसे नाही, फक्त तुकोबरायांना परमात्मा दिसत. काही अंतरावर भक्त मंडळी बसलेली होती, त्यांनी पाहिलं तुकोबरायांचे अभंग पाण्यावर तरंगतायत. बाबा बाबा तुमचे अभंग, बाबा तुमचे अभंग, बाबा तुमचा गाथा पाण्यावर तरंगतोय. तुकोबरायांनी पाहिलं, लोकांनी डोहामध्ये जाऊन उड्या मारल्या, तो गाथा काढून आणला. पांडुरंग परमात्म्याचा जय जयकार केला, तुकोबरायांचा जय जयकार केला. गाथा जेव्हा ते घेऊन आले, तुकोबरायांना एवढा आनंद झाला महाराज. एका भक्ताची ही परीक्षा होती. याही पेक्षा मी तर असं सांगेन, ही आस्तिकतेची परीक्षा होती. आस्तिक आणि नास्तिकांच्या मधल्या या वादाची ही परीक्षा होती, निर्णायक परीक्षा होती. त्या दिवशी जर लोकांच्या समोर हा गाथा वर आला नसता तर लोकांची सुद्धा कदाचित श्रद्धा उडाली असती परमार्थावरची. बाबांच्या जवळ गाथा दिला, बाबांनी गाथा पाहिला. 13 दिवस पाण्यामध्ये राहून एकही कागद भिजला नाही, असं होऊ शकेल का? पण तसं झालं, सर्व कागद कोरडे. आणि मग मात्र तिथून पुढे मात्र तुकोबरायांची अवस्था बदलली गेली. अरे 13 दिवस पाण्यामध्ये राहून कागद कोरडे. मग तुकोबरायांची ती आर्ततेचे उद्गार पहा किती सुंदर आहेत. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले. भागविलासी केला सीन, अधम मी या तेहीन, झाकोन या लोचन 13 दिवस राहिलो. अवघे घालोन या कोडे, तहान भुकेचे साकडे, योगक्षेम पुढे तुझ करणे लागले. उदकी राखिले कागद, चुगविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. देवा मी खूप मोठा अन्याय केला, त्या प्रसंगाच्या निमित्ताने मी तुझा अंत पाहिला. लोक जेव्हा उलटसुलट बोलायला लागले, चर्चा करायला लागले, कारण जेव्हा खतावण्या बुडवल्या तेव्हा लोक म्हणाले की तुकोबरांनी संसार बुडवला, आणि जेव्हा गाथा बुडवल्या तेव्हा लोक म्हणायला लागले की तुकोबरांनी परमार्थ बुडवला.
लोक जेव्हा असे टोचून बोलायला लागले तेव्हा जनाच या बोलासाठी चित्त क्षोभविले. माझ्या चित्तामध्ये क्षोभ झाला आणि या निर्णयापर्यंत मला यावं लागलं. देवा मी खरंच तुम्हाला त्रास दिला. भागविलासी केलासी न अधम मी यातीन झाकोनी आलोचन 13 दिवस राहिलो. ज्या परमात्म्याचं वेदाने एकमेवा द्वितीय ब्रह्म असं वर्णन केलेलं आहे त्या परमात्म्याला या अभंगाच्या रक्षणासाठी अर्ध होऊन तिथं राहावं लागलं. आणि इकडे अन्न पाण्या वाचून माझे प्राण जाऊ नयेत म्हणून अर्ध्या परमात्म्याला इथं राहावं लागलं. वाटीलासी दोन्ही ठाई मज पाशी आणि डोही लागो दिला नाही येथे तेथे आघात. तुकोबारांनी खूप खेद की व्यक्त केला आणि शेवटी सांगितलं देवा आता जाऊ द्या, काय जे झालं असेल ते होऊ द्या, पण इथून पुढे मात्र मी तुम्हाला काही असा त्रास देणार नाही. आता कापो कोणी माझी मान सुखे पिडोत दुर्जन परी जेने तुझ होय सीन ते मी न करी सर्वथा. आता यापुढे कोणी माझी मान जरी कापली तर ज्या योगी तुम्हाला सीन होईल असं मी काही करणार नाही. गेले होऊन या मागे बोलो नये ते वावगे पुढील या प्रसंगी तुका म्हणे जाणावी. आणि जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा लोकांनी तुकोबरायांचा जय जयकार केला. मोठ्या आनंदाने ती गाथा तिथून घेऊन सर्व भक्त मंडळींनी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये घेऊन आले. इकडे याला पॅरल एक दुसरी घटना घडली होती. ज्या रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचा गाथा बुडविण्याचा आदेश दिला ते रामेश्वर भट्ट एकदा पुण्याला नागेश्वराच्या दर्शनाला पायी चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते. नागेश्वर हे त्यांचं आराध्य दैवत होतं. जाताना रस्त्यामध्ये एक अनगडशाह फकीर होते. त्यांची बाग आणि त्यांची एक बारव होती. अशी उन्हामुळे ते त्या बारवामध्ये उतरले. त्यांनी पाय धुतले, तोंडावर असं अंगावर पाणी शिंपडलं. असं सांगतात की त्या अनगडशाह फकीराची ती जी बारव होती त्याला कोणी स्पर्श करत नसायचा. त्याच्याशिवाय कोणी स्पर्श करत नसायचा. आणि रामेश्वर भट्टांनी जेव्हा ते तिथं स्पर्श केला त्यांनी शाप दिला ऐसेही डुबते रहो. आणि तिथून पुढे त्याच्या अंगाचा भयंकर दाह झाला. अनेक शीतलोपचार केले परंतु काही उपयोग झाला नाही. अंगाची लाही लाही होत होती. अनेक प्रकारचे लेप लावले, औषध योजना केली, परंतु काही उपयोग झाला नाही. लोक म्हणायचे, काही म्हणायचे की तुकोबरायांचा यांनी महान अपराध केलेला आहे त्याचं हे फळ आहे. काही सांगायचे अनगडशाह फकीराचा शाप आहे. शेवटी रामेश्वर भट्ट असं सांगतात की आळंदीला आले, ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये काही काळ बसले, तिथं साधना केली. तेव्हा माऊलींचा त्यांना साक्षात्कार झाला की बाबा भगवंत स्वतःचा अपमान झाला, अपराध झाला तरी सहन करील, परंतु भगवत भक्तांचा अपराध वा अपमान सहन करत नाही. ज्या तुकोबाचा तुझ्याकडून अपराध झालेला आहे त्यांच्याकडे जा, त्यांची क्षमा याचना कर, तेव्हा तुला पूर्वावस्था प्राप्त होईल. तिथून उठले रामेश्वर भट्ट, देहूला आले आणि त्याच वेळी ही सर्व मंडळी तिकडून दोहाकडून मंदिराकडे येत होती. मंदिराच्या जवळ त्यांना जेव्हा समजलं की महाराजांच्या वह्या 13 दिवस पाण्यात राहून कोरड्या निघाल्या, मग मात्र तुकोबरायांची भगवत्ता त्यांच्या लक्षात आली. वर्णाभिमान सोडून अर्थात ब्राह्मण्याचा अभिमान सोडून तुकोबरायांचे पाय पकडले आणि शेवटी या बोधापर्यंत आले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. मला ही रोकडी प्रचिती आलेली आहे की तुकोबराय सामान्य व्यक्तिमत्व नाही. लोकांचं ऐकून जेव्हा काही माणसं विरोध करतात, विरोधी भूमिका बजावतात, तेव्हा कधीतरी त्यांनाही यथार्थ बोधावर यावं लागतं. तुकोबरायांनी जेव्हा त्यांच्या अंगाला स्पर्श केला, एक अभंग म्हटले महाराज, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. त्या अभंगात एक चरण आहे, होतील शीतळ अग्निज्वाळा, असं म्हणून हात लावला आणि त्यांचा अंगाचा दाह शांत झाला.
पुढे अनगडशाह फकीराला ही गोष्ट कळाली की संत तुकाराम महाराजांच्या कृपेनं यांच्या अंगाचा दाह शांत झाला. अनगडशाह फकीर तोही मोठा अधिकारी होता. कोण आहेत म्हणजे तुकोबराय, कोण साधू आहे. त्याच्याकडे एक कटोरा होता. कटोरा असतो ना फकीराकडे, तो कटोरा होता. तो कटोराही सिद्ध होता. खरं तर सिद्धाकडच्या गोष्टी सिद्ध असतात. असं सांगतात की तो कटोरा कधीच भरत नव्हता. कोणी किती धान्य जरी टाकलं तरी तो कटोरा भरत नव्हता. आणि तो असा गावात भिक्षा मागायचा, साई का कटोरा भरा दो, साई का कटोरा भरा दो. कोणी त्यात 2 पायल्या धान्य टाकलं तरी एवढा कटोरा भरत नव्हता. किती पीठ टाकलं तरी कटोरा भरत नव्हता. तुकोबरायांची ख्याती कानावर गेल्यानंतर तो देहूमध्ये आला. तुकोबरायांचं घर विचारलं. तुकोबरायांच्या घरी गेला. घर दाखवल्यानंतर तुकोबरायांची कन्या भागीरथी माता बाहेर खेळत होते. त्यांनी तो कटोरा पुढे केला. साई का कटोरा भरा. असं सांगतात की जिजाबाई मातोश्री आत दळण दळत होत्या आणि भागीरथी माता बाहेर खेळत असल्यामुळे त्यांनी पाहिलं कोणीतरी भिक्षेवाला दारात आलेला आहे. आता साधूंची मुलगी म्हणल्यानंतर साधू गुणांनी संपन्न असणार ना. पळत पळत आतमध्ये गेली. जात्याच्या पाळूला जे पीठ होतं ते एक बुचकुल भरून घेतली. आता मला सांगा, एक 4-5 वर्षाच्या मुलगीला तिची मूठ किती मोठी असणार आहे आणि तिच्या बुचकुलीमध्ये पीठ किती बसणार. त्या जिजाबाईंनी एक थापड मारली. बापासारखीच पोरगी दाणी निघाली. त्यातून पीठ निम्म खाली पडलं. तेवढंच पीठ घेऊन गेली आणि त्या साधूच्या त्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये असे हात झटकले. हात झटकल्यानंतर तो कटोरा तर भरलाच भरला, पण तो ओव्हरफ्लो झाला. तो पीठ त्यातून बाहेर पडायला लागलं. हा फकीरही त्या पिठात बुडायला लागला. वाहतुकोवर आहे, वाहतुकोवर आहे असं म्हणून त्या भागीरथी मातेचेच पाय धरले. म्हटले मैं तुकोवर आहे नाही हो. बाबा तर बसनाला डोंगरावर गेलेले. तिथून पुढे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये ते अनगडशाह फकीरही बसायचे येऊन. तुम्ही जो फोटो प्रकाशित केला त्याच्यात अनगडशाह फकीराचा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यायचे, मोठे मोठे लोक त्या ठिकाणी यायचे. तेव्हा एकंदरीत तुकोबरायांची जे अभंग आज तारलेत, मित्र असं म्हणेल की ते अभंग आपल्यासाठी तारले गेले. आज ते अभंग आहेत म्हणून आज आम्ही काहीतरी वाचू शकतो, आम्ही आपलं जीवन घडवू शकतो. तेव्हा भगवंताने हे जे अभंग तारली आरतीमध्ये आपण म्हणतो, तैशे राघवे सागरात पाषाण तारिले, तैशे तुकोबाचे अभंग रक्षिले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. असं तुकोबरायांचे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे. या ठिकाणी राहिलेला जो विचार आहे तो आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. इथे एक दुसरी महत्वाची सूचना द्यायची. आम्ही माऊली श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर इंग्रजीमध्ये विस्तृत भाष्य केलेलं आहे, इंग्लिशमध्ये भाष्य केलेलं आहे. आता आपल्या शाळेबद्दल तर काही सांगायचं कामच नाही. इंग्रजी माध्यमातून मुलं हा सर्व अभ्यासतात. परंतु बाहेर मात्र संस्कार नसतात. वारकरी संप्रदायाचे काही नियम त्यांना माहिती नाही. आणि उद्या ही मुलं जेव्हा शिक्षित होतात, मोठी होतात, त्यांच्यावर प्रपंचाची जबाबदारी येते, सामाजिक कर्तबगारीला त्यांना सामोरं जावं लागतं. तेव्हा केवळ इंग्रजी ज्ञानाने भारावून गेलेल्या या लोकांना धर्माचंही ज्ञान नसतं, संस्कृतीचं ज्ञान नसतं, संप्रदायाचं ज्ञान नसतं. तेव्हा अशा वातावरणामध्ये ही मुलं बिघडू शकतात. तेव्हा या मुलांना वा या नवोदित पिढींना वारकरी संप्रदाय काय आहे, ज्ञानोबरायांचा हरिपाठ काय आहे हे कळावं म्हणून या ठिकाणी हे पुस्तक जे आहे हे इंग्रजीमध्ये विस्तृत असं केलेलं आहे. याच्यामध्ये योग असा आहे की पंढरपूरचे देवस्थानचे अध्यक्ष त्याचा अभिप्राय या पुस्तकाला लाभलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांचा अभिप्राय लाभलेला आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू जिथं आमचं शिक्षण झालं त्यांचा अभिप्राय आहे. नंतर MITचे विश्वशांती विद्यापीठ त्यांचा अभिप्राय आहे. नंतर वारकरी शिक्षण संस्थेचे मारुतीबाबांचा अभिप्राय आहे.
आणि ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचा अभिप्राय, असे मोजके 5-6 अभिप्राय आहेत. त्याच्यानंतर एक 5-7 पानाची एक विस्तृत इंट्रोडक्शन आहे. हरिपाठाची नाही का व्युत्पत्ती, हरिपाठाच्या तत्वज्ञानाचा रोग, हरिपाठाचा कालखंड, अशा बहुत विषयाची चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यापुढे प्रत्येक अभंग वर मराठीमध्ये दिलेला आहे, त्याचं खाली ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे. ट्रान्सलिटरेशन करताना संस्कृतचे जे नियम आहेत ते त्याच्यामध्ये पूर्णपणे पाळलेले आहेत. संस्कृतच्या ट्रान्सलिटरेशनच्या नियमाच्या अनुषंगाने याचं ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे. तो करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना मराठी येतच नाही त्यांनी त्या आधाराने नाही का ते अभंग म्हणू शकतात. त्याच्यानंतर खाली प्रत्येक चरणाचा संक्षिप्त अर्थ दिलेला आहे आणि त्याच्या पुढच्या पानावर त्याचं विस्तृत विवेचन करत असताना वेद, शास्त्र, उपनिषद, भक्तिसूत्र, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आदी प्रमाणांचा नाही का त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. म्हणजे त्याचं विवेचन करताना तर्कशुद्ध पद्धतीने सुसंगत विवेचन विस्तारपूर्वक केलेलं आहे. तेव्हा हे पुस्तक आपल्या संग्रही असावं असा एक भाव आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक हवं असेल, आपल्या कार्यक्रमाच्या नंतर इथं या बाजूला लाईटच्या पाठीमागे सफारी गाडी उभी आहे, तिथं तुम्हाला हे पुस्तक मिळेल. दुसरी गोष्ट, ज्यांना मराठी येतच नाही असे जे परभाषिक लोक आहेत, परदेशी लोक आहेत, त्यांना सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय काय, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय याचा बोध या ठिकाणी होईल. तेव्हा ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांना कार्यक्रमाच्या नंतर बाहेर गाडीमध्ये मिळेल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. सर्वांनी टाळी वाजून मुखाने नामस्मरण करायचं. लगेच कोणी उठून पुढे यायचं नाहीये.